आपल्याला आज पालकाची भाजी बनवायची आहे। ती वेगळ्या स्टाईलने बनवायची आहे। तर पाणी गरम करायला पहिलंच ठेवलं होतं। ही भाजी 2-3 पाण्याने धुवून काढून सगळी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ही भाजी। त्याच्यानंतर ह्या गरम पाण्यात ही भाजी टाकायची। ही अशी हलवून घ्यायची। मी ही भाजी न चिरताच गरम पाण्यात टाकली आहे। थोडीशीच ही शिजून घ्यायची। जशी पाहिजे तशी झाली आहे। ही चाळणीमध्ये काढून घ्यायची। भाजीवरती गार पाणी टाकायचं। ही पालकाची भाजी मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायची। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, तडतडली की थोडेसे जिरे, सात आठ अद्रक लसूणाची पेस्ट, मीडियम आकाराचा कांदा, कांदा हा जास्त परतून न देता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे। टोमॅटो थोडेसे मऊ होऊ द्यायचे। टोमॅटो असे मऊ होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकायची। थोडीशी हळद, धनेपूड, लाल तिखट, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाका। हे चांगलं परतून घ्यायचं। मी थोडासा पनीर मसाला टाकणार आहे, त्याने पनीरची टेस्ट लागते। तुम्हाला वाटत असेल तर टाका, नसला नाही टाकला तरी चालते। तशी पण भाजी खूप टेस्टी लागते। त्याच्यामध्ये पालकाचं ते पाणी थोडंसं टाकायचं। त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं। मी थोडंसं गावरान तूप टाकत आहे। झाकण ठेवून घेत आहे। मिक्सरमधून पालक बारीक काढून घेतला, पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। त्याला मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं। 2-3 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं।
1-2 वेळेस मी मध्ये असं हलवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे बबल्स आले पाहिजे, तेव्हा भाजी टेस्टी लागते. याच्यामध्ये पालखाचंच जे गरम पाणी होतं तेच याच्यामध्ये टाकायचं. दुसरं गरम पाणी करून टाकायची गरज नाही. तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे भाजीची तशी तुम्ही बनवू शकता. मी आणखी थोडंसं पाणी टाकू. तिला बारीक गॅसवर शिजवून देणार आहे. भाजी अशा प्रकारे मी करून घेतली. आम्हाला थोडीशी पातळच भाजी आवडते, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पालकाच्या भाजीमध्ये नंतर थोडंसं मीठ टाकायचं. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. वास पण खूप छान येत आहे. खूप टेस्टी भाजी झाली आहे. तुम्ही एक वेळेस जरूर ट्राय करा. कढी सोबत आणि असे हे तुकडे खूप छान लागतात. एक वेळेस नक्की ट्राय करा.